नमस्कार मंडळी, जानकीचा फोन झाला हॅक। चला तर मग पाहूया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं। आता इकडे सुमित्राई जानकीला आवाज देते आणि बोलवते। तर मग जानकी म्हणते, आई काय झालं हो? मग आता आई म्हणतात, तुझी इतकी मजल गेली, तू आता मला धमकी देणार? असं बोलल्यानंतर आता जानकी मात्र शॉक होते। सौमित्र येतो, सौमित्रही तेच म्हणतो, मला सुद्धा जानकी वहिनीचा धमकीचा मेसेज आलाय। आणि मग आता ऋषिकेश सुद्धा तेच म्हणतो, जास्त हुशारी करू नका नाहीतर मारले जाल। असा मेसेज जानकी तुझ्या नंबरवरून आलाय, ह्याचा काय अर्थ घ्यायचा आम्ही? आता इकडे ऋषिकेश पण जानकीवर भडकतो। तेवढ्यातच आता जानकी त्या सगळ्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते। मग आता तेवढ्यात आजी अवंतिका आहे, ती म्हणते, वहिनी मला असं वाटतंय ना, तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो ना हॅक झाला असावा, म्हणून हे सगळं काही झालंय। तुमचा नंबर हॅक झालाय आणि तुमच्या नंबरवर ना कोणीतरी मेसेज करत आहे। मग आता शर्वरी म्हणते, अरे देवा, मग आता काय होणार? असा जर अकाउंट तिचा हॅक झाला असेल, नंबर हॅक झाला असेल, मग जे काही बँकेत पैसे आहेत त्यांचं काय? ते पण धोक्यात आहेत ना दादा? असं आता शर्वरी ऋषिकेश दादाच्या मनात पेरते बरं का। म्हणजे हा मला तरी असं वाटतंय ऐश्वर्या आणि आपल्या शर्वरीचाच प्लॅन आहे की जानकीचा फोन हॅक करायचा। तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद।